तुम्हाला सुद्धा प्रश्न पडतो ना की मुलांच्या टिफिनसाठी रोज रोज काय द्यावे, ते ही रेसिपी तुमच्यासाठी. नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत मुगाचा नाश्ता. तर सर्वात आधी मी रात्रभर मूग भिजत ठेवले होते आणि आता स्वच्छ धुवून घेतलेत. आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत. हे बघा, मूग भांड्यात काढून घेतलेत. चवीप्रमाणे मिरची पण टाकून घेऊ. 1 इंच अद्रक घेतलं आहे आणि थोडंसं जिरं पण टाकून घेते. आता व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, व्यवस्थित बारीक होऊन गेलं आहे. आता हे भांड्यात काढून घेऊ. सर्व याच पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण याच्यात भाज्या टाकून घेणार आहोत. पत्ताकोबी, टोमॅटो, कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊ. चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेऊ आणि थोडंसं बेसन पीठ घेतलं आहे. थोडासा भजी सोडा आणि हळद टाकून घेऊ. परत व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊ. हे बघा, सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. इकडे गॅसवर कढई ठेवून घेतली आहे. थोडंसं तेल टाकून घेऊ. तेल गरम झालं आहे. थोडंसं मोहरी, थोडेसे जिरे, आता मिश्रण टाकून घेऊ आपण. हे बघा, टाकून घेतलंय. आता 1-2 मिनटं व्यवस्थित शिजू देऊ. हे बघा, आपली एक बाजू मस्त भाजली गेली. आता पलटवून घेऊ आपण. तेल टाकून घेऊ थोडंसं. परत आता एक बाजू व्यवस्थित भाजू देऊ. हे बघा, आपल्या दोघी बाजूने नाश्ता व्यवस्थित भाजला गेला आहे. बघू शकतात. आता काढून घेते मी आणि सर्व आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचा आहे. हा बघा, बनवून तयार आहे आपला मुगाचा नाश्ता. बघू शकता किती छान झालेला आहे आणि खूपच छान होतो. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा.